यानंतर साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शेगावच्या गजानन महाराज मंदिरात ज्या प्रमाणात भक्तांना सेवा करता येते त्याच धर्तीवर साई सेवक देखील योजना सुरू करण्याचा आणि ते राबवण्याचा शिर्डीच्या साई संस्थांचा मानस आहे। साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणं आणि भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे। साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने साईबाबा संस्थानला सेवकांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे आणि त्यामुळे साई संस्थानने हा एक निर्णय घेतला। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नितीन ओझा आता आपल्या सोबत आहेत। नितीन, नेमका हा निर्णय काय आहे आणि काय सांगतायत त्याच्याबद्दल संस्थांचे सगळे अधिकारी? या योजनेत 21 सदस्यांचा गट असणार आहे। साई पालखीत जे सदस्य येतात त्यांनी 21 जणांची नोंदणी साई संस्थांकडे करावायची आहे। यातील 20 जण या गटात असतील व त्यातील एक त्यांचा प्रमुख असेल। वर्षातून केवळ 7 दिवस ही सेवा या साई भक्तांना या सेवेच्या माध्यमातून देता येणार आहे। एकूणच साई समाधी शताब्दी वर्षात ही जी योजना आहे ही साई संस्थांचा करण्याचा मानस आहे। या योजनेत जे सहभागी होणार आहेत त्या सदस्यांना कुठलंही मानधन दिलं जाणार नाही। ही निशुल्क सेवा त्यांना द्यावी लागणार आहे। मात्र जे सदस्य या सेवात सहभागी होणार आहेत त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था शिर्डी साई संस्थांतर्फे करण्यात येणार आहे। एकूणच वर्षभरात 10,500 साई भक्तांना या सेवेत सहभागी होऊन शिर्डीत साईबाबांच्या शिर्डीमध्ये सेवा देण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे या सेवेत सहभागी होण्यासाठी शिर्डी संस्थानने आपली नावं नोंदवण्यासाठी सर्व पालख्यांच्या प्रमुखांना सांगण्यात आलंय। तसंच या संदर्भात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या सर्व नोंदणी झालेल्या सदस्यांची बैठक घेऊन त्यांचं नियोजन करण्यात येऊन ही सेवा साई समाधी शताब्दी सोहळ्यात सुरू होणार आहे। नक्कीच तेव्हा साई संस्थांमधल्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण असेल, कारण साईंची सेवा त्यांना करता येणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।